बुलेटिनमध्ये एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। 28 एप्रिल पासून कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन करणार आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आता इथे राजू शेट्टी आक्रमक झालेले दिसतात। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आता आक्रमक झालेत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजू शेट्टी आक्रमक झालेत। विरोधकांची जी संघर्ष यात्रा आहे ती केवळ राजकीय स्वार्थासाठी आहे अशी टीका राजू शेट्टी यांनी विरोधकांवर केली आहे। आताची आपण ब्रेकिंग न्यूज बघतोय। 28 एप्रिल पासून कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन करणार असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, या सगळ्या प्रकाराबद्दल काय अधिक माहिती द्याल? राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत। 28 एप्रिल पासून कर्जमाफीसाठी ते राज्यभर आंदोलन करणार असं म्हणतात। वेदश्री, बरोबर आहे। राजू शेट्टी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्रात आहेत, कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मुद्दा घेऊन राजू शेट्टी कित्येक वर्ष झालं आंदोलन छेडतायत। सध्या ते सत्ताधारी पक्षासोबत आहेत आणि त्यामुळे राजू शेट्टी नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं होतं। मात्र आता विरोधकांनी ज्या पद्धतीने कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा सुरू केली, त्यानंतर राजू शेट्टी ही संघर्ष यात्रा काढणार आहेत आणि त्या संघर्ष यात्रेला 28 एप्रिल त्यानंतर सुरुवात करणार असल्याचं राजू शेट्टींनी नुकतीच घोषणा केलेली आहे। शेतकऱ्यांचा 7/12 पूर्णपणे कोरा करावा अशा पद्धतीची ही राजू शेट्टींची मागणी आहे आणि त्यासाठीच आंदोलन करत आहेत। सध्याची जी संघर्ष यात्रा सुरू आहे ती केवळ राजकीय स्वार्था पोटी सुरू असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलेलं आहे। तशा पद्धतीने त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संघर्ष यात्रेवरती टीका केलेली आहे। एकूणच राजू शेट्टी यांची पार्श्वभूमी पाहता पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटना या मुद्द्यावर आक्रमक होणार असल्याचं स्पष्ट होते। धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। आता आपण बघितलं तर आताची ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते। 28 एप्रिल पासून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यभर आंदोलन करण्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे आणि याशिवाय विरोधकांची जी संघर्ष यात्रा आहे ती केवळ राजकीय स्वार्थासाठी आहे असं म्हणून त्यांनी विरोधकांवर टीका केलेली आहे।